आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, मात्र या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबांचं पीक सध्या पाहायला मिळते। महिन्याभरात 14 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झालेत। खरात नंतर राज्यातील भोंदूगिरीचं जाळं उघडकीला येतंय। पोलिसांनी तथाकथित भोंदूंचे दरबार सुद्धा उघडले। तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायानं प्रबोधनाची पेरणी केली, समाज मनाची पुरोगामित्वाची मशागत केली, त्याच महाराष्ट्रामध्ये आज भोंदू बाबांचं पीक आलेलं आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकच्या अशोक खराचा भांडाफोड झाला। अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्यासारख्या भोंदूगिरीचा धंदा करणाऱ्या अनेक बाबा बुवांची धरपकड सुरू झाली। गेल्या 1 महिन्यामध्ये राज्यामध्ये 14 वेगवेगळ्या ठिकाणी भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झाले। नाशिकपासून अगदी मुंबईपर्यंत सुद्धा, त्याचबरोबर सोलापूरपासून अकोल्यापर्यंत पोलिसांनी तथाकथित बाबांचे दरबार उधळून लावले। दरबार पोलिसांनी कुठल्या भोंदू बाबांचा भांडाफोड केलेला आहे, आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूया। अशोक खरात नाशिक, राजेंद्र गडगे बाबा संगमनेर, चेतन सुनील माळी मूर्तिजापूर, पंकज घोलप येडगाव पुणे, मनोहर मामा भोसले कुर्डुवाडी सोलापूर, नाना बर्डे आळे फाटा पुणे, ऋषिकेश वैद्य वसई, अल्ताफ रईस खान मुंबई, रिधम पांचाळ मुंबई, गणेश शिंदे श्रीरामपूर, अर्जुन चव्हाण उर्फ टंटन बाबा नवी मुंबई, विठोबा वाल्मिक जाट नाशिक, किसन तळपे खेड आणि महेश गिरी निफाड। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये गेल्या महिन्यात भोंदूगिरीचे 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिलांच्या लैंगिक शोषणाचे आहेत। खरात प्रकरणानंतर पीडित महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत, न्यायाच्या प्रतीक्षेने ते गुन्हे दाखल करत आहेत। हे गुन्हे महाराष्ट्र आणीच्या सहकार्याने किंवा काही उत्स्फूर्तपणे दाखल झालेले आहेत। जसे ग्रामीण भागात गुन्हे दाखल होतात, त्याहीपेक्षा शहरी भागात उच्च वर्णीय लोकांमध्ये, उच्चभ्रू लोकांमध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे। जादूटोणा विरोधी कायदा सहमत झाल्यानंतर अधिक प्रमाणात अनिच्छाच कार्यकर्त्याच्या पुढाकारानं अनेक बुवा बाबांना जेरबंद करण्यात आलेलं आहे, किंबहुना काही बुवा बाबांना शिक्षाही झालेली आहे। पुन्हा एका सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या बुवाबाजीच्या लढ्यामध्ये फक्त अनिच्छच काम आहे म्हणून याकडे पाहू नका। आपल्या सगळ्या लोकांनी याबद्दल सजग राहावं। या समाज जीवनातून बुवा बाबांना हद्दपार करण्याचा आपण निर्धार करायला पाहिजे।